तर पुण्यानंतर बातमी मुंबईतून। मुंबईतल्या पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर सुद्धा वाहतूक मंदावलेली आहे। मुंबईत पहाटेपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे। गेल्या 22 तासांमध्ये सुद्धा मुंबईत मुसळधार पाऊस झालेला आहे। त्याच्यामुळे एकीकडे आपण बघतो आहोत की पूर्व द्रुतगती महामार्ग आणि दुसरीकडे पश्चिम द्रुतगती महामार्ग, ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्सप्रेस वे या दोन्ही मार्गांवरती, दोन्ही प्रमुख वाहतूक मार्गांवरती आता वाहतूक मंदावलेली आहे। वाहतूक कोंडीची समस्या पुढच्या काही तासांमध्ये मुंबईकरांना भेडसावू शकते। पावसाचा जोर आता वाढत चाललेला आहे, त्यामुळे आज मुंबईला सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे। त्यामुळे मुंबईकरांनी सुद्धा खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे। तर सध्या पूर्व द्रुतगती मार्गावरून आपल्या सोबत जोडले गेलेत प्रतिनिधी विशाल पाटील। विशाल, काय परिस्थिती वाहतुकीची? मनश्री, सकाळपासूनच मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि या पावसाचा परिणाम जो आहे हा रस्ते वाहतूक असेल किंवा रेल्वे वाहतूक असेल यांच्यावरती झालेला आहे। सद्यस्थितीला जर आपण मुंबईतील स्थिती पाहायला गेलं तर मुंबईतील रस्ते वाहतूक जी आहे ती काहीशी मंदावलेली आहे आपण म्हणू शकतो, कारण का अनेक ठिकाणी वाहनांच्या रांग लागलेल्या आहेत, तर काही ठिकाणी संत गतीनं वाहतूक जी आहे ही सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। सकाळपासून मुंबईत पावसाचा जोर जो आहे हा वाढलेला आहे आणि या पावसामुळे मुंबईची लोकल याच्यावरती सुद्धा परिणाम झालेला आहे। मध्य रेल्वे असेल, पश्चिम रेल्वे असेल, हार्बर लाईन असेल यांच्यावरती हा सर्वपणे परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि मुंबईतील अनेक सखल भागात सुद्धा आता पाणी साचायला सुरुवात जी आहे ही झालेली आहे। सायन विभागातील ही सगळी आता दृश्य आपण पाहतोय, ज्या पद्धतीनं मुंबईत सकाळपासून पाऊस पडतोय हे पाहता महानगरपालिकेकडनं सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे की गरज असेल तरच आता घराबाहेर पडणं आवश्यक आहे, कारण का ज्या पद्धतीनं मुंबईत मुसळधार पाऊस पडतोय अनेक सखल भागात जे आहे हे पाणी साचू लागलेलं आहे, त्यामुळे वाहतुकीवरती याचा परिणाम जो आहे हा होताना आपल्याला पाहायला मिळतोय। उपनगरात सुद्धा वाहतूक कोंडी आहे।